मालक, तुम्ही तुमच्या बाईकनं जाणार आहात की तुम्हाला पिकअप करायचं आहे? नाही नाही नाही, ऐक ऐक, तू डायरेक्टली जा ऑफिसला. मी तुला डायरेक्टली ऑफिसमध्ये भेटतो, माझी जरा काम आहेत. अरे मग असं करू, मी आता घरातून निघतो, तुला पिकअप करतो, तुझं मधलं जे काही काम आहे ते करूया, दोघं मिळून ऑफिसला जाऊया. माझा ऑफिस टायमिंगला अजून वेळ आहे. साहेबा, मी कमळीला भेटायला चाललोय. तिच्या जॉबचाच फर्स्ट डे. तिच्याशी बोलण्यात जरा वेळ जाईल माझा. तुला लेट नको व्हायला. ठीक आहे रे, ठीक आहे. लडकी मिल गई तो दोस्त कट. बरोबर आहे साहेबा, जागा मिळाली ना की लगेच घुसू नको जा. अरे गंमत करत होतो तुझी, बोल. बरं ऐक, तू सगळ्या आपल्या स्टाफकडनं जरा अपडेट्स घे. पुढच्या वीकची टास्क लिस्ट बनव आणि अकाउंटची फाईल पण रेडी ठेव. मी आलो की आपण जरा त्याच्यावर डिस्कशन करूयात. मी पोचतोच आहे तोपर्यंत. काय जादू केली आहे या कमळीने कोणास ठाऊक. घरातून निघून गेली तरी ऋषीच्या मनात आहेच अजून. ती कशी जाईल देवाला माहिती. ऋषीच्या मनातून कमळीला काढायलाच पाहिजे आणि त्याकरता त्यांचं दोघांचं भेटणं कमी व्हायला पाहिजे. ऋषी जितका तिच्याहून लांब राहील तितक्या लवकर तिला विसरेल. गुड मॉर्निंग ऋषी. तू तू कधी आलीस दिल्लीवरून? काल रात्री आले, जरा उशीर झाला. अच्छा, कशी झाली कॉन्फरन्स? या इट वॉज गुड. येतो मी. ॲक्च्युली ऋषी, एक माझं तुझ्याकडे काम होतं. दिल्लीला ज्या कंपनीच्या मीटिंगसाठी गेले होते ना, त्यांनी आज एक व्हिडिओ कॉन्फरन्स अरेंज केली. आय रिअली वॉन्ट यू टू जॉईन. काय आहे, तुझा इनपुट माझ्याकरता खूप इम्पॉर्टंट आहे. माझी जरा ऑलरेडी काही कामं आहेत. मी ऑफिसमध्ये भेटतो ना तुला. आय अंडरस्टँड, पण प्लीज आय रिअली वॉन्ट यू टू जॉईन दिस. ठीक आहे. हॅलो हॅलो हॅलो, माईक चेक. हां सर, इथे कॅमेरा, तुम्हाला इथे बघायचं आहे, ठीक आहे. आणि आवाजाची पट्टी थोडीशी वरती ठेवा जेणेकरून आपल्याला आवाज ऐकू येईल, ठीक आहे. 10 मिनिटात तुझ्याकडे. सुरू कर. ओके, सुरू करूया. रितेश सरपोतदार, एकेकाळी एका छोट्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षक आणि आज महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या कोचिंग नेटवर्कपैकी एका संस्थेचे प्रमुख. 51 शाखा, हजारो विद्यार्थी, शेकडो कर्मचारी आणि कोट्यावधींची उलाढाल. हा प्रवास खरंच प्रेरणादायी आहे. पण प्रत्येक यशामागे एक संघर्ष असतोच आणि त्याच संघर्षाची गोष्ट मला तुमच्याकडून ऐकायची. नक्कीच हा प्रवास सोपा नसेल ना? खरं आहे तुमचा. नाही, कुठलाही प्रवास सोपा नसतोच. आणि प्रवास म्हटलं ना की तो कधी थांबत नाही, संपत नाही. तो अविरत चालू असतो. लहानपणी मी सुद्धा एक स्वप्न पाहिलं होतं आणि स्वप्न प्रत्येकाने पाहायची असतात. स्वप्न बघावीत, पण स्वप्न पूर्ण करण्यासाठी मनामध्ये जिद्द असावी लागते, एक प्रकारचा हट्ट असावा लागतो, मेहनत घ्यायची तयारी असावी लागते. आणि काय आहे, आमच्या विजेता कोचिंग क्लासेसमध्ये आम्ही ज्ञानदानाचं अत्यंत पवित्र काम करतो. आम्ही आमच्या विजेता कोचिंग क्लासेसमध्ये फक्त विद्यार्थी घडवत नाही, तर आम्ही त्यांचं भविष्य घडवतो, त्यांचं भवितव्य घडवतो. सर, तुम्ही आत्ता एक शब्द वापरला, ज्ञानदान. खरंच म्हणजे तुम्ही जे काही करता त्याला खरंच ज्ञानदान म्हणता येईल का? कारण तुमच्या क्लासमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी लाखोंची फी आकारली जाते. पुस्तक, नोट्स, युनिफॉर्म सगळं काही तुमच्याकडून घेण्याची सक्ती. रिपीट बॅच वेगळी, रिव्हिजन बॅच वेगळी, क्रॅश कोर्स वेगळा आणि त्याची फी सुद्धा वेगळी. मग खरंच ह्याला ज्ञानदान म्हणता येईल की व्यापार म्हणता येईल? आणि जर दान म्हटलं, आज तुमच्या 51व्या शाखेचं उद्घाटन झालं, पण त्याच वेळी MK ट्युटर नावाची एक मोठी कोचिंग इन्स्टिट्यूट बंद पडली. त्यात तुमचा काही हात नाही ना? नाही, म्हणजे मीही एक पत्रकार आहे आणि मी आजूबाजूंच्या गोष्टीची खबरा ठेवतो म्हणून विचारलं. बायको काय म्हणते तुझी? आत्ताच लग्न झालं ना? बाबा बरे आहेत का? बाबांना तुझ्या दम्याचा त्रास आहे ना? ते काय ते येतात ना काहीतरी, ते असं लक्ष दे बाबा नीट. काय आहे, उद्या इंजिनिअरच्या जागी भलतंच काहीतरी ओढतील. लहान बहीण आहे ना तुला? डान्स क्लासला जाते ती. 12व्या मजल्यावर क्लास आहे सर. 12व्या मजल्यावर? बाबा रे, पावसाळ्याचे दिवस आहेत. हां, हल्ली लहान मुलांचे पाय घसरून
खाली पडली, अशा केसेस फार वाढल्यात. काळजी घ्या. सर सर तुम्ही मला ऑन कॅमेरा धमकी देताय. अरे तू काय वेडायस का? तुला जर धमकावायचं असतं ना तर ह्या चालू गाडीचं दार उघडून तू आत्ता बाहेर पडलास का? आता तुला कळलं मी तुलाच इंटरव्ह्यूला हो का म्हणालो. जसं तू तुझी प्रश्नावली घेऊन आलायस ना, तसाच सगळा रिसर्च मी सुद्धा केलाय तुझ्याबद्दल. त्यामुळे फार घुसायला जायचं नाही. चला रुमाल खाली ठेव. स्माईल, कॉन्फिडन्स, तुझं चॅनल, तुझे व्ह्युअर्स. हां तर तुझ्या चॅनलच्या माध्यमातून मला सगळ्यात तुझ्या प्रेक्षकांना, तुझ्या तरुण प्रेक्षकांना हे सांगायचं आहे की शिक्षण कधीही डावलू नका. शिक्षण खूप महत्त्वाचं आहे. आणि काहीही झालं ना तरी मला आपला भारत, आपला देश कसा दिसतो माहिती आहे. सगळे तरुण असे सुशिक्षित आहेत, मोठ्या पदावर काम करतायत आणि हे सगळं शक्य होतं ते फक्त आणि फक्त शिक्षणामुळे. त्यामुळे शिक्षण महत्त्वाचं आहे. माझा असा अजिबात हट्ट नाही की तुम्ही विजेता कोचिंग क्लासेसमध्येच या, पण शिक्षण घ्या आणि विजेता व्हा. सर अजून काही प्रश्न होते मला ते विचारच होते. झाली, संपली तुझी 10 मिनिटं. चल कट कर दे. माझा मोबाईल आपल्या पद्धतीने एडिट करा आणि परत द्या. सर तो माझा मोबाईल तुला तो दे. झालं तुझं उत्तर.